औषध विक्री क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या पिंपळगावतर्फे नारायणगाव येथील वऱ्हाडी परिवारातर्फे दरवर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यावर्षी त्यांच्या उत्सवाचे 25वे वर्ष होते। सकाळी 6 वाजल्यापासून विविध धार्मिक विधींना सुरुवात होते। गावातून घागरींची मिरवणूक वऱ्हाडी परिवाराच्या दत्त मंदिरापर्यंत येते। त्यानंतर देवजन्माचे कीर्तन होऊन श्री दत्त जन्म सोहळा साजरा केला जातो। यानंतर श्री दत्त जन्माचा पाळणा गाऊन महाप्रसादाचे आयोजन केले जाते। कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे संचालक चंद्रकांत दादा वऱ्हाडी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वऱ्हाडी परिवाराकडून हा संपूर्ण सोहळा उत्तमरित्या आयोजित केला जातो। यावर्षी कौंडिण्यपूर येथील हबफ संजय महाराज ठाकरे यांचे दत्त जन्माचे रसाळ कीर्तन झाले। त्यानंतर लकी ड्रॉ काढून 3 महिलांना पैठणी देण्यात आली। या सोहळ्यासाठी कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकर शेठ पिंगळे, संचालक मंडळाचे इतर सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विकास दरेकर, औषध विक्री क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच राजकीय व कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश खांडगे यांनी केले। महाराजांची जयंती पिंपळगावमध्ये मारुती विठोबा वऱ्हाडी आणि परिवार वऱ्हाडी मेडिकल संपूर्ण वऱ्हाडी परिवाराच्या वतीने त्यामध्ये आदरणीय आमचे चंद्रकांत दादा असतील, दत्तात्रय शेठ असतील, सुरेश शेठ असतील, बाळासाहेब असतील, सुनील असेल, या सर्वांची मुलं असतील किंवा संपूर्ण हा परिवार असेल, गेली 25 वर्ष या ठिकाणी श्री दत्त जयंतीच्या उत्सवाचं आयोजन करत असतात। खरं तर मागच्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला येण्याचा योग आला, पण थोडा उशीर झाला। परंतु पाहिलं का या ठिकाणी महाराजांनी सुद्धा म्हणजे विदर्भामधून खूप लांबून महाराज आले, त्यांनी सुंदर असं या ठिकाणी कीर्तन केलं, आपल्याला प्रबोधन केलं आणि दत्तात्रय महाराजांबद्दल सविस्तर असं त्यांनी माहिती दिली। आणि म्हणूनच या ठिकाणी या वऱ्हाडी परिवाराच्या माध्यमातून खरं तर या दत्त जयंतीचा रौप्य महोत्सव, एखादा उत्सव चालू करणं सोपं असतं, परंतु त्याच्यात सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं असतं। आणि खरं तर ह्या परिवाराकडून याचं सातत्य राहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।